नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा। कालच श्रावण संपला आहे आणि आज रविवार आला आहे, म्हणजे आनंद वेगळाच आहे आज रविवार येण्याचा। कारण आज मस्तपैकी नॉनव्हेज खाता येणार आहे। तुमच्यापैकी पण खूप जणांच्या घरी आज नॉनव्हेज असेल आणि आज सगळ्यांचं म्हणजे महिनाभरापासून कोणाच्याच तोंडाला चव नसेल, आज सगळ्यांच्या तोंडाला चव येणार आहे। तसंच आमच्या सोबत पण होणार आहे। मी मस्तपैकी आज मटन आणि चिकन आणणार आहे। मटनाच्या काही रेसिपीज आणि चिकन फ्राय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्लॉग येईपर्यंत नक्कीच। रविवार पण गेलेला असेल आणि गणपती पण सुरू झाले असतील, त्याच्यामुळे गणपती संपल्यावर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। आपला व्हिडिओ कुठेच जाणार नाही, त्यासाठी सबस्क्राईब बटन आहे ते सबस्क्राईब करा। चला आता इथे अर्धा किलो मटन आणलेलं आहे। मटन मस्तपैकी 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यामध्ये आता हळद मीठ टाकून आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊ, म्हणजे मटणाचा जो वास असेल तो निघून जातो आणि मग मटणाला अजून जास्त टेस्ट येते। ते मस्त मॅरिनेट होऊन जाईल तोपर्यंत आपण त्याचं वाटण बनवून घेऊ। याच्यामध्ये मी पुढे मसाले आणि वाटण ते अर्धा किलोच्या हिशोबाने घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर जास्त मटण येत असेल तर तुम्ही थोडं जास्त घ्या, म्हणजे मग ते व्यवस्थित सूट होईल। चला आता आपण वाटण करून घेऊ। सगळ्यात पहिले आपल्याला मटण जे आहे ते फिक्क शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हा मसाला तयार केलेला आहे आणि हाच मसाला आपण आळणी भाताला पण कंटिन्यू करणार आहे। आता इथे मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं आणि लसूण घेतलंय। ओलं खोबरं नसेल तर सुक्कं खोबरं वापरा। त्यानंतर काहींजवळ जर कच्चा मसाला असेल तर तो पण टाका, त्याच्याने पण छान टेस्ट येते। इथे मी तेजपत्ता आणि 2 मिरे आणि 2 लवंग घेतलेले आहे। हे आता मी फोडणीत टाकेल आणि हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। इथे मी मसाला दळून घेतला आहे, मस्तपैकी अशी पेस्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता। छान पेस्ट तयार झाली इथे। ही आता आपण डायरेक्ट फोडणीत टाकू। तुम्हाला पुढे बघायला मिळेलच कशी बनवते मी ते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। लहान मुलांसाठी आणि ज्यांना हाडांचा जास्त प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी एकदमच फायदेशीर आहे। आता आपल्याला मटणाची रस्सा भाजी करायची आहे आणि त्याचबरोबर सुक्कं मटणही करायचं आहे। तर त्या दोघांसाठी मी एकच वाटण घेणार आहे। इथे कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर खोबरं, कांदा भाजून घेतला आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ भाजून घेतली, त्याच्याने एकदम छान टेक्स्चर येतं। त्यानंतर थोडासा अद्रक आणि लसूण आपण फिक्क्या याच्यामध्ये पण टाकलेलं आहे, पण याच्यात थोडंसं टाकते अजून छान चव येईल। त्याचबरोबर याच्यात मसाले पण लगेच टाकून घेणार आहे। इथे थोडीशी हळद, त्यानंतर थोडीशी धने पावडर, ही आहे लाल तिखट, कलरवाली लाल तिखट आहे, थोडीच टाकते। त्यानंतर हा आहे चिकन मटन मसाला, हा मिक्स मसाला आहे, दोन्ही भाज्यांना चालतो। मी हा मालेगाववरून आणलेला आहे। त्यानंतर आता हा जो मसाला आहे ना, हा आहे काळा मसाला। हा काळा मसाला आकाशने कोल्हापूरवरून आणलेला आहे, त्याचा सुद्धा मी 1 चम्मच टाकते। अजून थोडासा घेतलाय, कमी वाटला तर वरून पण टाकता येईल आपल्याला। आता आपण आळणी मटण शिजवणार आहे, त्यासाठी मी तेल टाकून घेतले। तेल थोडंच टाकले कारण नंतर खोबऱ्यामुळे जास्त तेल सुटतं। त्यामध्ये आता खडे मसाले टाकून घेतले। खडे मसाले थोडेसे परतले का मग त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ना ते टाकायचं। मी भाज्यांना तेल कमीच वापरते, कारण आपण त्याच्यामध्ये खोबरं वगैरे टाकतो, त्याच्याने ते जास्त तेल सुटतं आणि मग जास्त तेलकट होतं। असं पण आम्ही कमीच तेल खातो। कधीतरी एखाद्या गोष्टीमध्ये आम्ही जास्त तेल टाकतो, नाहीतर इतर वेळेस कमीच असतं। आता इथे मी सगळं पेस्ट टाकून घेतलेली आहे, ती थोडीशी आता परतून घेते।
ही पेस्ट आहे ना, हिला तेल सुटेपर्यंत परतवायचं, कारण आपण सगळं कच्चं दळलेलं आहे त्याच्यामध्ये, मग ते कच्चं नको राहायला म्हणून व्यवस्थित तिला परतून घ्यायची. आणि ती जर खाली लागत असेल ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे मग ते खाली चिटकणार नाही आणि जळणार पण नाही. आता मस्त मी परतून घेते. आणि ज्यांना फक्त साधं पिवळं शिजवून घ्यायचं आहे त्यांनी कांदा टाकला तरी चालेल. काहींना आवडतो कांदा आणि कांद्याने टेस्ट पण छान लागते, पण मी याच्यामध्ये कांदा नाही टाकत, मला नाही आवडत तो कांदा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका, त्याच्याने पण अजून टेस्ट येईल. प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट आहे आणि प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते, त्यानुसार तुम्हाला तुमच्या हिशोबाने याच्यात काही ॲड करायचं तर तुम्ही करू शकता. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये पण सांगा. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे आळणी भात किंवा आळणी मटण बनवता ते पण मला कमेंट करून सांगा. आता इथे एक 5 ते 10 मिनिट मला हे परतवायला लागले, कारण थोडं स्लो गॅसवर मी परतवलं आहे, त्यामुळे थोडा वेळच लागला. पण एकदा परतल्यावर त्याचा ना स्मेल एकदम छान येतो आणि कच्चं पण लागत नाही. आता बघा तुम्ही किती मस्त परतलं आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, जेणेकरून अजून कलर छान दिसतो त्याचावाला. आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे हळद आणि मीठ लावलेलं मॅरिनेट केलेलं मटण आहे ना ते टाकायचं. सुरुवातीला त्याला आहे ना याच्यामध्येच परतून घ्यायचं, वरून पाणी नाही टाकायचं. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाका, म्हणजे मटण लवकर शिजतं आणि जो वेळ जातो ते पाणी गरम होण्याचा तो वाचतो पण, आणि टेस्ट पण छान येते. चला आता मस्त परतून घेऊ आणि गरम पाणी टाकून मस्तपैकी कुकर लावून घेऊ. कुकरच्या 5-6 शिट्ट्या मीडियम गॅसवर मी घेऊन घेतल्या आणि मस्तपैकी मटण शिजलं पण होतं. चला तुम्ही आता व्लॉग कंटिन्यू करा. इकडे मटण शिजेपर्यंत लगेच साईडला चिकन मॅरिनेट करायला घेतलं. यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, आलं लसूण पेस्ट आणि मीठ टाकून मस्त मॅरिनेट करायला ठेवलं आहे. मटण शिजेपर्यंत हे पण मॅरिनेट होऊन जाईल. मग शेवटी मस्त आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून मस्त चिकन फ्राय बनवूया. मी तो रेडीमेड चिकन टिक्का मसाला वापरत नाही, त्याच्यामध्ये खूप कलर टाकलेला असतो, त्यामुळे मी ह्याच प्रकारे चिकन तळते. इकडे मटण पण शिजून झालं होतं. असा मस्त वास येत होता ना, काय सांगू. मस्त शिजलं आहे का नाही ते चेक करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान सूप पण तयार झालं आहे. मटण मस्तपैकी शिजलं होतं. 4 ते 5 शिट्टीमध्येच शिजून गेलं होतं. आता यामधले मी पीस साईडला काढून घेते, कारण आपल्याला सुक्कं चिकन पण बनवायचं आहे आणि सुक्कं मटण पण बनवायचं आहे आणि त्यानंतर मटणची रस्सा भाजी पण बनवायची आहे, त्याचबरोबर आळणी भात पण बनवायचं आहे. आता यामधले सगळे पीस मी काढून घेणार आहे आणि जे सूप उरणार आहे त्यामध्ये आपण तांदूळ धुवून टाकू, म्हणजे मग तो आळणी भात तयार होईल आपला. चिकन मटण म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. जे व्हेजिटेरियन आहेत ते अपवाद आहे बिचारे, पण मग जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांचं तर काही सांगूच नका. त्यांना तर आता हे बघूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पण काही हरकत नाही, तुम्ही घरी नक्की बनवा आणि नक्की ट्राय करा, खूप छान लागणार आहे. इथे मी सगळे पीस आता एक एक करून बाजूला काढून घेते. असं वाटत होतं मी कधी खाईल, पण पूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय मी काहीच टेस्ट करत नाही, त्यामुळे आता इथे काही खाण्याचा पिण्याचा प्रश्नच नव्हता. यामधलं थोडं सूप वाटीभर मी काढून घेते, जेणेकरून जर आळणी भात थोडा सुक्का जरी झाला तरी मग त्यामध्ये आपण हा रस्सा टाकून खाऊ शकतो आणि असं पण आपण सूप पिऊ शकतो. शक्यतो आम्ही असं सूप पितो, पण जेव्हा मूड असला तेव्हाच पितो. आता बघा सगळं याच्यामधले पीस काढून घेतले आहे आणि यामध्ये आता मी मस्त धुवून तांदूळ टाकणार आहे. यामध्ये मी वरून थोडंसं पाणी ॲड करेल, कारण थोडासा सूप कमी आहे. आता तांदूळ धुवून टाकून घेतले.
यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे वरून आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे मी, कारण तांदळाच्या हिशोबाने पाणी थोडं कमी वाटत होतं. आता सुक्कं मटण बनवणार आहोत. याच्यासाठी आपण जो रस्सा भाजीसाठी मसाला बनवला होता तो मी 2 चमचे घेतलेला आहे आणि जो मिक्स चिकन मटन मसाला आहे तो टाकला आणि थोडीशी लाल तिखट टाकली. बस एवढंच, बाकी काहीही टाकलेलं नाही आहे. ते आता मस्तपैकी परतून घेते आणि यामध्ये थोडेसे पीस टाकून घेते, जेणेकरून अर्धे पीस याच्यात आणि अर्धे रस्सा भाजी जातील. आणि मटणामध्ये जर तुम्हाला वाटले तर तुम्ही पीस टाकू शकता. मी इथे पीस नाही ठेवलेत. आता मस्तपैकी हे परतवून घेते आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकली की आपलं सुक्कं मटण रेडी आहे. याच्यामध्ये आपण ग्रेव्ही पण वाढवू शकतो, पण जास्त ग्रेव्ही वाढवली ना तर एकदम मसालेदार लागते आणि तो मटण खाण्याचा फील येत नाही. त्यामुळे मग मी इथे थोडंसंच वापरलं आहे. इथे आपलं सुक्कं मटण रेडी आहे. बघा किती टेम्पटिंग दिसतंय. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. चला आता आपण भाजी बनवूया. भाजीला आपण जे वाटण बनवलं होतं तेच मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये वरून कोणतेच मसाले टाकले नाही, त्याची आवश्यकता काही पडली नाही. पण तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यामध्ये वरून मसाले टाकू शकता. इथे मस्त तेलात परतून मी भाजी बनवून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. एका साईडला भाजीला उकळी येते तोपर्यंत चिकनमध्ये मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलं आणि आता साईडला तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये मस्त चिकन फ्राय करून घेणार आहे. आता हे यातलं अर्धं चिकन मी फ्रीजमध्येच ठेवलं आहे, कारण एवढं काही एका वेळेस संपणार नाही. त्यामुळे संध्याकाळी परत थोडंसं मी फ्राय करून घेईल. आता अर्धं घेतलं आहे आणि त्यामध्येच फक्त कॉर्नफ्लॉवर मिक्स केला. जेव्हा तुम्हाला तळायचं असेल त्यावेळेसच तुम्ही कॉर्नफ्लॉवर मिक्स करा, नाहीतर त्याला नंतर पाणी सुटतं आणि ते वेगळंच होऊन जातं. त्यामुळे जेव्हा बनवायचं तेव्हाच करा. काही जण तो टिक्का मसाला वापरतात, तो तुम्ही वापरू शकता आणि तो म्हणजे त्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवू शकता, त्याला नाही सुटत पाणी. त्यामुळे चला आता रेसिपी कंटिन्यू करा.
चिकन फ्राय करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भाजीला मस्त कोथिंबीर पेरून घेते. भाजी एकदम छान झाली होती आणि खूप भूकही लागली होती कारण दुपारचे 2 वाजले होते. मस्तपैकी चिकन तळून झालं. बघा, थाळी आपली रेडी आहे. इथे आहे आळणी भात, चिकन फ्राय, सुक्कं मटण, आळणी रस्सा आणि मटणाची भाजी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.